तुम्ही शिकू नका, तुम्ही दारिद्र्यात राहा, दारिद्र्याच्या वर येऊ नका. अशा परिस्थितीमध्ये सध्या आपल्या वरचे हाय क्लास आणि सुपर क्लास लोक जगत आहेत. त्यांना तुमच्या जगण्या मरण्याशी काही देणं घेणं नाही, कारण तुम्ही त्यांच्या दृष्टीनं एक पालापाचोळा आहेत, काडी कचरा आहेत. हे मोठमोठाले जे उद्योगपती आहेत ना, तर ते खेळासाठी पैसा लावित नाहीत. खेळाच्या माध्यमातून सट्टा लावतात आणि त्यातून पुन्हा पैसा कमवतात. म्हणजे तुमच्या जगण्यातला एक एक घास कमी होत आहे आणि तुम्ही मात्र अजूनही स्वप्नात आहेत. यातून थोडं तरी बाहेर या. सध्या क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा बॅडमिंटन असो, ह्याच्यावर जो समजा गव्हर्नमेंटचा जो पैसा खर्च होतो, त्याच्यापेक्षा तो पैसा तिथं खर्च करण्यापेक्षा गरिबाच्या मुलासाठी शाळा बांधणं किंवा काही वृक्षसंगोपन करणं किंवा काही गव्हर्नमेंटला मदत करणं, सुधारणा करणं, ह्याच्यात जर तो पैसा लावला तर आपल्या राष्ट्राची, देशाची प्रगती होईल असं मला वाटतं. नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हा, समजा पिक्चरचं समजा ठीक आहे, समजा पिक्चरमध्ये मनोरंजन मनोरंजन आहे किंवा त्यातून पिक्चरमधून काही शिकता येतं, पण या खेळातून फक्त जे खेळ शिकतेत खेळ पण आवश्यक आहे. कारण कसं आहे, त्यांनाच पैसे मिळतात. जसं मनोरंजनमध्ये एक कला आहे, म्हणजे कला जशी महत्त्वाची आहे तसं खेळसुद्धा महत्त्वाचा आहे. परंतु अलीकडे काय व्हायला होते माहिती का, की मनोरंजन आणि खेळामध्ये जितका जास्त लोक पैसा लावतात, मोठमोठाले उद्योगपती, तितका पैसा मानव विकासासाठी म्हणजे लोकांच्या सुविधांसाठी कोणी लावताना दिसत नाही. मग ते मोठे उद्योगपती असो, कारखानदार असो, कोणी पण असो. थोडक्यात काय आहे की मनोरंजनमध्ये चित्रपट असेल, नाटक असेल, नाटकातसुद्धा तितका नाही, आता फक्त चित्रपट पण आता म्हणजे डबघायला आलेत. परंतु खेळामध्ये अजूनही पैसा लोक लावतात. तर हे मोठमोठाले जे उद्योगपती आहेत ना, तर ते खेळासाठी पैसा लावित नाहीत. खेळाच्या माध्यमातून सट्टा लावतात आणि त्यातून पुन्हा पैसा कमवतात. तसा ग्रामीण भागामध्ये वृक्ष लागवडीसाठी, पाण्याच्या उपलब्धतेसाठी किंवा पाणी लोकांपर्यंत पोचविण्यासाठी तितक्या मोठ्या प्रमाणात पैसा लावताना आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण अशा गोष्टीत पैसा परतावा देत नाही. आणि अशा ज्या उद्योगपती आहेत त्यांना काय पुण्य कमवायचं नाही. लोकांना सहकार्य करून, लोकांना सुखी करून त्यांना काय करायचं आहे, बरोबर आहे का? ते त्यांचं स्वतःचं संकुचित आणि स्वतःपुरतं ऐशोआरामाचं आयुष्य जगतात. लोकांच्या सुखदुःखासाठी किंवा लोकांच्या अडीअडचणीसाठी त्यांना काहीच देणं घेणं नाही. ही मुळामध्ये सर्व पैशावाल्यांची, सर्व उद्योगपती, श्रीमंत लोकांची मानसिकता आहे. आणि राहिला प्रश्न काय आहे की सरकारला पण देणं घेणं नाही. आज जर तुम्ही बघितलं ना, तू जसं म्हटला की हा पैसा शिक्षणासाठी लावला, तर तू जर बघितलं तर आज दर महिन्याला देशातल्या 10,000 शाळा बंद पडत आहेत. म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे की मागच्या 4-5 वर्षामध्ये देशामध्ये कितीतरी शाळा, म्हणजे आकडेवारी माझ्या माहितीनुसार 91,000 शाळा बंद सरकारी पडल्याची आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की सामान्य गोरगरिबांना शिक्षण कसं मिळतं आहे, त्यांना शिक्षण घेता येतं आहे का, याचा विचार देखील आता कोणी करायला तयार नाही. म्हणजे तुम्ही शिकू नका, तुम्ही दारिद्र्यात राहा, दारिद्र्याच्या वर येऊ नका. अशा परिस्थितीमध्ये सध्या आपल्या वरचे हाय क्लास आणि सुपर क्लास लोक जगत आहेत. त्यांना तुमच्या जगण्या मरण्याशी काही देणं घेणं नाही, कारण तुम्ही त्यांच्या दृष्टीनं एक पालापाचोळा आहेत, काडी कचरा आहेत. कारण तुमच्यावरती त्यांचं लक्ष नाही. मुळामध्ये माणसामध्ये ही भिन्नता आहे. पैशावाल्या माणसांचा विचार वेगळा आहे, त्याचं मन वेगळं आहे, त्याची बुद्धी वेगळी आहे. जो दारिद्र्यात जगतो त्याची मानसिकता वेगळी आहे, त्याची मानवता वेगळी आहे. थोडक्यात प्रत्येकाचा इथे जगण्याचा संघर्ष वेगवेगळा आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळायला पाहिजे आणि काय मिळत नाही याचा विचार करायला इथं कुणी रिकामा नाही. तसंच जर पाहिलं तर सरकार देखील आता त्याच दिशेनं, त्याच भूमिकेत जाताना आपल्याला दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की माणसाला जशी पाण्याची गरज आहे तशीच अन्नाची गरज आहे. आज जर तुम्ही बघितलं ना, तर दूध असेल, तेल असेल आणि त्याचबरोबर अन्नधान्यसुद्धा असेल, तर ते कसदार मिळत नाही. म्हणजे आपण पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून शाळेमध्ये खिचडी मटकी देतो,
परंतु ज्या खिचडीचा भात म्हणजे तांदूळ तो कसा उत्पादित केलेला आहे, त्यामध्ये टाकलेला माल मसाला कसा उत्पादित केलेला आहे याच्याशी काय देणं घेणं आहे. त्याला किती फवारलं, किती खतं दिले, म्हणजे ते विष उत्पादित झालं आहे का हे कोणी बघत नाही. मग पोषण कसं होणार. आणि हे जे पोषण आहार वगैरे जे आहेत ना, ही फक्त लोकांना दाखवण्याची गोष्ट आहे की जी फक्त सहानुभूती मिळवायची, सत्तेत यायचं, मतदान घ्यायचं, विषय संपला. अगदी त्या पद्धतीनं आता जो विकास चालू आहे रस्त्यावरचा, तर सगळे रस्तेच तयार करणं चालू आहे. कुणीच आता पर्यावरणासाठी, पाण्याच्या संवर्धनासाठी कामकाज करताना सरकार देखील दिसत नाही. तुम्ही जर बघितलं तर पाण्याच्या पातळी प्रचंड खाली गेलेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या 3 महिन्यामध्ये एवढी उष्णता असते की जे काही जलसाठे आहेत, जे काही तलाव आहेत, तर त्यांचा बाष्पीभवनाचा दर हा दर 50% वर गेलेला आहे. म्हणजे तुम्ही साठवलेलं पाणी असेल, विहिरीतलं असेल, तलावातलं असेल, ते 2 महिन्यामध्ये अर्ध्याच्या वर संपून जातं. म्हणजे तुम्ही 100 लिटर पाणी साठवलेलं असलं तर ते तुम्हाला वापरायला फक्त 50 लिटर शिल्लक राहतं. हे आजचा बाष्पीभवनाचा दर आहे. म्हणजे उन्हाची तीव्रता वाढते. भविष्यामध्ये ही वरवर कठीण होते, दरवर्षी कठीणच होत चाललेली आहे. आणि पाणी देखील जशी वर्षे जातील तसं पाण्याची उपलब्धता देखील ही कमी होत चाललेली आहे. म्हणून भविष्यामध्ये अनेक जण सांगतात पाण्याची टंचाई भीषण आहे, अन्नाची टंचाई भीषण आहे, जगणं मुश्किल आहे, माणसं मरतील. मग जगणार कोण आणि कोणासाठी जगायचं. श्रीमंतांना वाटत असेल आम्ही जगतोय, उद्योगपतींना वाटत असेल आम्ही जगतोय, तर त्यांच्यासाठी काम करणारी जी कष्टाळू माणसं आहेत तीच जर शिल्लक राहिली नाही तर ही स्वतः मातीत येऊन स्वतःसाठी अन्न पेरतील का, स्वतःसाठी उत्पादित करतील का, ते त्यांच्यामध्ये घाम गाळण्याची क्षमता आहे का. थोडक्यात ही जी मानव संरचना आहे ती एकमेकाशी पूरक आहे आणि ती एकमेकाची साखळी आहे. ती जर खंडित झाली तर त्यामध्ये उरलेल्या एका कडीला, एका धाग्याला काहीच किंमत नाही. आपण जरी स्वतःला कितीही मानवतेचे महामेरू, जगातल्या श्रीमंतातले श्रीमंत जरी समजत असू तर त्या एका शिल्लक राहिलेल्या कडीला माती मोल आहे, तिची किंमत नाही. कारण समाज आहे म्हणून तुम्ही आहेत, राष्ट्र आहे, देश आहे म्हणून तुम्ही उद्योगपती आहेत. जर माणसंच संपली तर तुमच्या मोठेपणाला किंमत नाही. हे ओळखून इथून पुढे तरी सरकारनं असेल, मोठमोठ्या लोकांनी असेल, तर ज्या सामान्य गरजा आहेत, ज्या माणसांसाठी आणि इथल्या जीवांसाठी अत्यावश्यक आहेत, त्याच्यावरती खरं काम होणं आवश्यक आहे. परंतु तसं होताना आपल्याला दिसत नाही. भ्रष्टाचार कुठं करावा, किती करावा याची कोणालाही सूद राहिलेली नाही. थोडक्यात आपण सगळे भ्रष्ट मार्गाने आणि हव्यासाने अंध झालेलो आहोत. याचा अतिरेक हा निश्चितच वाईट होणार आहे आणि यातून आपल्याला बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आज जनावरं पाळायला कोणी तयार नाही. दूध दुभतं कमी होत आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. म्हणजे तुमच्यामधून एक एक वस्तू कमी होत आहे. तुम्हाला पोषण देणाऱ्या गोष्टी या पृथ्वीतलावरून, या मातीतून, या देशातून हद्दपार होत आहेत. म्हणजे तुमच्या जगण्यातला एक एक घास कमी होत आहे आणि तुम्ही मात्र अजूनही स्वप्नात आहेत. यातून थोडं तरी बाहेर या आणि पुढच्या आपल्या पिढ्यांसाठी आणि लेकरांसाठी थोडा तरी विचार करा. कारण त्यांनी जगायचं कशावर, त्यांनी आपलं पुढचं भवितव्य, पुढचं आयुष्य जगायचं कशावर याचा थोडा विचार करा. धन्यवाद.